2025 मध्ये क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. विविध खेळातील 17 खेळाडूंचा समावेश. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणी नाही. बीएचएमएस डॉक्टरांची मेडिकल काउन्सिलमधली नोंदणी थांबवली. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून पत्रक जारी. लातूरमध्ये उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाचा रास्ता रोको. उदगीर तालुक्यातील 60 ठिकाणी एकाच वेळी आंदोलन. कर्नाटक तेलंगणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत. सर्पदंशाचा आता अधिसूचित आजारात समावेश. राज्य सरकारचा मोठा निर्णय. आदिवासी आणि शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. आमदार विक्रम पाचपुतेंच्या पाठपुराव्याला यश. लेंडी प्रकल्पग्रस्तांचा 1 वर्षानंतर पुन्हा एकदा टाहो. नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या फासणार गावामध्ये पूरग्रस्तांचा आक्रोश. हसनाळसह 14 गावांमधील ग्रामस्थांची जलसमाधी आंदोलन. पुनर्वसन न झाल्यास महिला आणि मुलांचा पाण्यात उतरले. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर वर्ग 3 आणि 4च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी कर्मचारी आक्रमक. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये राष्ट्रवादीचं टोल नाक्याजवळ चितेवर बसून आंदोलन. पुणे नाशिक महामार्गावरती 6 महिन्यामध्ये 72 अपघात, 23 मृत्यू. सुविधा देता येत नसतील तर टोल नाका बंद करा. आंदोलकांची आक्रमक भूमिका. अमरावतीच्या मेळघाटामधील आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातनं विषबाधा झाल्याचा अंदाज. महर्षी पब्लिक स्कूलमधील 5 विद्यार्थ्यांवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. पुण्याच्या चाकण एमआयडीसीमधील खड्ड्यांचं पूजन करून आंदोलन. सरकारला धारेवर धरलं. सुविधा नाहीत तर 3 बिलियन इकॉनॉमी कशी. कर्मचाऱ्यांचा सवाल. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील खड्डेमय रस्त्यांसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको. मळेघाट फाटा ते पुया रस्त्याची दुरवस्था. युवक काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन. सोलापुरातील मनोहर भोसले आर्थिक व्यवहार प्रकरण. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ फरार. पत्नी माया झोळसह तिघांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. दत्तकला संस्थेमध्ये पोलिसांची तपासणी सुरू. मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक्सची मोठी कारवाई. वांद्रे स्थानकाबाहेरून 10 कोटींची चरस जप्त. बिहारमधून ट्रेनने आलेल्या रिक्षा चालकाला अटक. उल्हासनगरमध्ये प्रेयसीसोबत झालेल्या फोनवरच्या भांडणानंतर प्रियकराला राग अनावर. पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सांगलीतला दुहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीच्या घरावरती पालिकेची कारवाई. विनापरवाना उभारलेल्या पत्र्याच्या घरावरती तोडक कारवाई. फरीद शेख गुन्ह्यातील आरोपीचं नाव. वसई परिसरातल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहनाच्या धडकेत शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पाणी पुरवठ्यावरती परिणाम होण्याची शक्यता. नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये दुर्दैवी अपघात. रिक्षातून उतरून स्थानकाकडे चाललेल्या एका महिलेचा एसटी बसच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू. वजीराबाद पोलिसांकडून तपास सुरू. पनवेल पालिकेकडून खारघर हिल महापौर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. 42 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा 2 प्रकारात पार पडली स्पर्धा. 10,000हून अधिक धावपटूंचा समावेश. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये लग्न आणि बरंच काही या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च. सुनेत्रा पवार यांनी चित्रपटाच्या टीमला दिल्या शुभेच्छा. अभिनेत्री पूजा सावंतही उपस्थित.